नांदेडमधल्या इकडच्या रुग्णालयात असतील, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, आपल्याच माध्यमातून ज्या काही बातम्या येत होत्या ते अतिशय धक्कादायक होत्या. खरं तर पाहिलं गेलं तर अनेक राजकीय स्टंट इथे देखील झाले, पण मूळ मुद्द्याला हात लावणं आज गरजेचं होतं. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला सगळ्यांना पाठवलेलं आहे. आपण त्यांची पत्रकार परिषद देखील बघितली असेल. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता की ह्या सगळ्या ज्या घटना घडत आहेत, खरं जर पाहिलं गेलं तर डीन्स असतील, डॉक्टर्स असतील, रेसिडेंट डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हेच आहेत. ह्यांच्याच मेहनतीमुळे त्यावेळी कोविडच्या काळात जसं कोविड आपण हाताळलं, महाराष्ट्राचं कौतुक देशभरात काय जगभरात झालं. मग नक्की आत्ता काय वेगळं झालेलं आहे जेणेकरून ह्या घटना बदललेल्या आहेत किंवा प्रसंग वेगळे आलेले आहेत? एक सगळीकडेच लक्षात येत आहे, ज्या ज्या डीनसोबत आम्ही बोलतोय, डॉक्टरसोबत बोलतोय, की औषधं ही आधी जी हॅफकिंग घ्यायची, आता प्राधिकरण काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि औषधांचा पुरवठा जो व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सुट्ट्या आल्यानंतर जी काही बाजूची हॉस्पिटल्स असतील, पेरिफेरल हॉस्पिटल्स असतील, प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील, तिथे डॉक्टर्सच्या ड्युट्या लागल्या होत्या नाही लागल्या होत्या, हा एक वेगळा विषय आहे. पण आज ह्या घटनेनंतर मला वाटतं चर्चा ह्या गोष्टीवर झाली पाहिजे की नक्की काय बदल ह्या खात्यात येऊ शकतात, ह्या क्षेत्रात येऊ शकतात, जेणेकरून पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना होणार नाहीत. काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बदल होऊ शकतात का? काही फायनान्शियल बदल होऊ शकतात का? डीन्स जे असतात त्यांच्यावर जबाबदाऱ्या केवढ्या आहेत, केवढ्या वाढवलेल्या आहेत आणि काय नक्की त्यांना आपण अजून ताकद देऊ शकतो, काय बळ देऊ शकतो, जेणेकरून ह्या घटना अशा पुढे घडणार नाहीत. ही चर्चा आम्ही करत आहोत. राजकीय वर्ग जर पाहिलात आम्हाला तर आम्ही पण आंदोलन करू शकलो असतो, मोर्चा घेऊन येऊ शकलो असतो, आरोप प्रत्यारोप करू शकलो असतो. पण आज त्यात न जाता वेळ ही आहे की ह्याच्यात रिफॉर्म्स काय आले पाहिजेत, बदल काय आले पाहिजेत, हे याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी इथे चर्चा करायला आलो होतो. उद्धव साहेबांनी सगळ्याच शिवसैनिकांना सांगितलेलं आहे की सगळे डॉक्टर्सना विश्वासात घ्या, GPs असतील, डीन्स असतील, ह्यांना विश्वासात घ्या आणि महाराष्ट्रात ह्या क्षेत्रामध्ये काय बदल घडायला पाहिजे ह्याच्यावर एक रिपोर्ट तयार होणं गरजेचं आहे आणि चर्चा होणं गरजेचं आहे. आज म्हणूनच मी इथे आलेलो आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं की हॅफकिनकडून जे अधिकार काढलेले आहेत औषध खरेदीचे, ते अधिकार पूर्णपणे आता त्या प्राधिकरणाकडे गेलेले आहेत. माझ्या जे ऐकण्यात आलं ते आपल्याच माध्यमातून आलं की साधारणपणे 700 कोटी ह्या प्राधिकरणाकडे दिले होते, पण ह्या वर्षी जी औषधं खरेदी व्हायला पाहिजे होती ती अजून झालेली नाहीत. आत्ता ह्या घटनेनंतर धडाधड औषधं यायला लागलेली आहेत, पण घटनेच्या आधी किती पुरवठा होता, किती कमी होती, हे बाहेर येणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आपल्याला माहिती असेल, मुंबईत देखील काही हॉस्पिटल्समध्ये अशीच परिस्थिती होती आणि तिकडच्या डीन्सनी, डॉक्टर्सनी माझ्याकडे विनंती केलेली की हा विषय मी घ्यावा. 29 जुलै 2023ला हा विषय मी ट्विटरवर आणलेला, जिथे काही हॉस्पिटल्समध्ये एक्सरे फिल्म ह्याची कमतरता होती, IV फ्लुइड्स ह्याची कमतरता होती, औषधांची कमतरता होती आणि साधारणपणे पावसाळ्याचे जे महिने असतात त्याच्यात डेंगी, मलेरिया, ताप, सर्दी, खोकला हे वाढतं. ही औषधं आधीच घेणं गरजेचं असतं. त्यावेळी ही घेतली गेली नव्हती. कदाचित पहिलं वर्ष असं असेल अनेक वर्षातून ह्याच्यात कमतरता आपल्याला दिसायला आली. बघा, ह्याच्यात जिम्मेदारी, आरोप प्रत्यारोप ह्याच्यासाठी मी आलो नाही आहे. खरं तर जबाबदारी ही आरोग्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे, त्या खात्याने घेणं गरजेचं आहे, वैद्यकीय शिक्षण खात्याने घेणं गरजेचं आहे. दुर्दैव असं आहे की जेव्हा समिती लागते तेव्हा ह्या डॉक्टर्सवर, डीनवर दोष दाखवला जाईल, कोणाची बदली होईल, कोणाचं सस्पेन्शन होईल, पण त्या खात्याला जे काही मंत्री महोदय असतील ते तुम्ही परवा बघितलं का कार्यक्रमांमध्ये? इथेच तो कार्यक्रम होता की कुठे होता माहिती नाही, ऑनलाईन कार्यक्रम होता. आरोग्यमंत्र्यांनी मस्त बोलून टाकले की माझी जबाबदारी नाही, मंत्रिमंडळाची जबाबदारी. पण ही जबाबदारी मंत्रिमंडळाची ती असली तरी कुणीतरी घेणं गरजेचं आहे. खरं इथे अशी बातमी आल्यानंतर जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी येणं गरजेचं होतं. का नाही आले? ते सगळीकडे गरागरा फिरतायत राजकीय हेतून, पण इथे का नाही आले? आता इथून मी पुढे नागपूरला चाललो आणि परत एकदा सांगतो, मी ह्याच्यात राजकारण बिलकुल आणत नाही आहे, पण जे बदल घडणं अपेक्षित आहे राजकीय वर्ग म्हणून ह्याच्यावर चर्चा सुरू करणं गरजेचे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. नाही, काही लोकांना न बोलणंच चांगलं असतं, कारण वेस्ट ऑफ टाईम असतं. त्यांना जाऊ दे, त्यांच्यावर बोलत नाही काही. म्हणजे औषध खरेदी चव्हाण साहेबांकडे होती का? महत्त्वाची गोष्ट हीच आहे बघा, ह्याच्यासाठीच मी आलो पुन्हा एकदा
की आरोप प्रत्यारोप मला करायचे नाही आहेत. चला चर्चा तर करूया, काय गडबड आहे ह्याच्यात. आता परिस्थिती अशी आहे की प्रेसने हा विषय घेतला म्हणून तो जनतेसमोर आला, आपल्या माध्यमातून आला, आणि ते झाल्यानंतर हायकोर्टाने सुमोटो ह्याची केस घेतलेली आहे. पण अजूनही सरकार ह्याच्यावर कुठेही काही बोलत नाही आहे. आपण सतत लिहिताय याच्यावर, आपण बोलताय, लेख येतात. मला वाटतं इकडच्याच एका डॉक्टरचा लेख आलेला, आणि मग दोष कोणावर दिला जातो? डीनवर केस होते, डॉक्टर्सवर केस होते. पण ही औषधं खरेदी करण्याचा जो अधिकार आहे तो खरंच डीनला आहे का? फंड तेवढा पुरेसा आलाय का? DPCतून पैसा आलाय का? अजून कुठे झालं? म्हणजे आत्ता जे काही आम्हाला सादरीकरण झालं त्याच्यात काही काही गोष्टी तर एवढ्या म्हणजे 10 मिनिटात सोडवण्यासारख्या आहेत. कचऱ्याचं विल्हेवाट करण्याची जबाबदारी कोणाची आहे? MOU कोणाबरोबर झालं आहे? तर महानगरपालिकेबरोबर झालं आहे का? असं अजून नाही झालं आहे. गटर साफ करण्याची जबाबदारी असेल, इथे मला वाटतं आजूबाजूला डुक्करं जी आली आहेत ते काढण्याची जबाबदारी असेल. ह्या सगळ्या जबाबदारी. आता MSEBचं लाईट बिल भरलं नाही, पण ते शासनाकडून पैसे आले नाहीत, तर बिल भरणार कसं? ते नाही म्हणून लिफ्ट चालू नाहीत. ह्या काही गोष्टी जर त्या खात्याच्या मंत्र्यांनी इतर खात्यांना बोलवून 10 मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं. आणि मी परत एकदा सांगतो की मी अजून ह्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही की जे डॉक्टर्स आणि जे डीन दिवस रात्र जीव तोडून काम करतात, इमर्जन्सीमध्ये कधीही लोकांची मदत करायला पुढे येतात, त्यांच्यावर दोष किंवा गुन्हा टाकणं हे मला मान्य नाही. ह्याच डॉक्टर्स, नर्सेस, ह्याच रेसिडेंट डॉक्टर्समुळे, ह्याच डीन्समुळे महाराष्ट्राचं कौतुक आणि तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धव साहेबांचं कौतुक जगभरात झालं. पण आज परिस्थिती अशी आहे की इतर प्रशासकीय काही गोंधळ चालू आहे आणि म्हणून यांना सपोर्ट नाही. खरं हे जे डीन्स आहेत त्यांचं पहिलं काम असतं शिकवणं. ह्यांना तेवढं वाव मिळतो तर शिकवायला, जेवढं ह्यांच्यावर आता प्रेशर आहे तेवढं. तर कुठे ना कुठेतरी ह्या लोकांचा विचार करून ह्यांना विश्वासात घेऊन आपण काम पुढे नेणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून इथे आलो आहे मी. कोणाचंही नाव न घेता जे काही मंत्री वगैरे राजकारणात लागले त्यांना लागू द्या. राजकीय चर्चा चला तुम्ही आणि आम्ही, प्रेस आणि आपण सुरू करूया की महाराष्ट्रात बदल ह्या क्षेत्रात काय घडले पाहिजेत. मुळात सत्तेत जे बसलेत ते आरोप करू शकतात, हेच धक्कादायक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जिथे घटना घडत होत्या आम्ही जबाबदाऱ्या घेत होतो आणि कामं पुढे नेत होतो. कोविडचा काळ जागतिक महामारी होती, तेव्हा पण आम्ही आकडे लपवलेत नाहीत. जनतेच्या सोबत स्पष्ट बोललो आणि जे खरं होतं ते बोललो. आणि जे काही GP सोबत पण उद्धव साहेबांनी त्यावेळी मीटिंग केलेले आहेत आणि कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत. तर गाव पातळीपर्यंत पोहोचणं गरजेचं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो मी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात विश्वास हा सरकारी दवाखान्यावर असतो. पण अशा ज्या घटना बाहेर यायला लागल्या किंवा घडायला लागल्या तर विश्वास जर लोकांचा ह्याच्यावरनं उडाला तर काय होणार परिस्थिती. मला वाटतं पहिली गोष्ट ही समजणं गरजेचं आहे की मुंबईत देखील काही काही हॉस्पिटल्सला सांगितलं होतं की CSRमधून 20 लाखापर्यंतची खरेदी करा. CSR असेल किंवा कुठच्याही राजकीय पक्षाने पुढे येऊन त्यांना फंड देणं, पैसे देणं ही वेगळी गोष्ट झाली. पण सरकारी दवाखान्यात सरकारचं पाठबळ नसेल तर नक्की अजून कोणी द्यायचं. ठाणं झालं, मग नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे. आता आकडे वेगळ्या वेगळ्या कारणामुळे येऊ शकतात. का लोक गेले, का लोक दगावले, ह्याला कारणं 100 असू शकतात. पण जे काही पाठबळ यंत्रणेचं असेल, आता नर्सेस किती इथे रिक्त पद आहेत, नर्सेस आपण भरू नाही शकलो. अजून क्लास 4 असेल, क्लास 3 असेल, अजून वेगळी वेगळी जी पदं असतात ती अजून भरली गेली नाहीत. हे मला सादरीकरण झालं. मूळ मुद्दा असा आहे, मग ह्याच्यात डीनची काय चूक आहे किंवा डॉक्टर्सची काय चूक आहे. पण अटक होणार आहे का? आणि असे स्टंटबाजीतून होणार काय? मूळ मुद्दा असाच आहे, तुम्ही सरकारमध्ये गद्दारी करून बसलेला आहात ना, मग चला सरकारला कामाला लावा. स्टंटबाजी करून काही होणार नाही आहे, खोटं बोलून काही होणार नाही आहे. काम हे तुम्ही सरकारमधून करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही सत्तेच्या पदावर बसता, तुमचा पक्ष जेव्हा जो तोडलेला आहे आणि चोरलेला आहे तो सत्तेत बसलेला आहे, घटनाबाहेर जरी असला तरी खोके आमदार विकत घ्यायला आहेत तुमच्याकडे, औषधं विकत घ्यायला नाही आहेत. सर, एक प्रश्न होता, हे राजकीय पुढारी किंवा सत्तेत किंवा विरोधी पक्षातले अशी घटना घडल्यावर दवाखान्यात किंवा कुठली पायरी चढतात, एरवी येत नाही, यावर काय? मला वाटतं महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर आम्ही एरवी पण यायला लागलो तर गडबड खूप होईल. आज बघा गर्दी केवढी झालेली आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की जे सत्तेत बसले असतात त्यांना जेव्हा अशा काही न्यूज रिपोर्टिंग येतं, आपल्या माध्यमातून ही केस आल्यानंतर जबाबदारी येतं. 10 दिवस झाले मुख्यमंत्री आलेत का रिव्ह्यू घ्यायला इथे? आज सुबह छत्रपति संभाजी नगर में, फिर यहाँ नांदेड़ और आगे नागपुर जा रहा हूँ.
प्रेस के ही माध्यम से एक घटना हमारे सामने आई, दुनिया के सामने आई। बहुत ही धक्का लगा था, हमें शॉक हुआ था कि ये ऐसी बात हो भी कैसे सकती है। एक ही दिन में इतनी सारी डेथ केसेस, शायद ऐसे हो सकता है कि कारण अलग अलग हो सकते हैं, दिखाए जा सकते हैं, लेकिन जो भी एडमिनिस्ट्रेटिव खामियां है कहीं ना कहीं उसको सॉल्व करने के नज़रिए से हम यहाँ आए हैं। अगर आप देखें तो मैं नेता विपक्ष में लाया हूँ, सारे लोग हम हैं, लेकिन हम कोई राजनीति करने नहीं आए, ना आंदोलन करने आए। हम समझने के लिए आए हैं कि क्या खामियां हैं और किस खामियों को बदल सकते हैं, क्या रिफॉर्म्स ला सकते हैं। म्हणूनच मी सांगितलं ना की हे सगळं जरी असलं तरी जी रिक्त पद आहेत ती भरली जाणार आहेत का, टाइम बाउंड होणार आहे का? कारण परत परत आपण ऐकतो आता आम्ही भरणार, मेगा भरती होणार आहे का? औषधाची खरेदी करायची होती, ते प्राधिकरण कोणाच्या अंडर आलेलं आहे? ते प्राधिकरणाचे जे अध्यक्ष आहेत ते त्याच्यावर काही बोलणार आहेत का, की जबाबदारी झटकून देणार आहेत? मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे सरकारी पक्षामध्ये किंवा सत्तेत, शासकीय असेल प्रशासकीय असेल, ती घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, एखादी समिती बसते, IAS किंवा IPS अधिकारी किंवा डीनची बदली होते, सस्पेन्शन होतं, पण राजकीय लोक जे ह्याला जबाबदार असतात त्यांच्यावर काही पुढे कारवाई होत नाही. मी आता सांगितलं ना, उत्तर दिले त्याचं. मनसेने टोल टॅक्सच्या विरोधात आंदोलन सुरू केले. पूर्ण टोल हा रद्द करावा अशी मनसेची मागणी आहे. आणि टोल टॅक्स हा मोठा घोटाळा असल्याचं राजकारण होत आहे. तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं आज मी ज्या विषयासाठी आलेलो इथे लोकांचे जीव जात आहेत त्याच्यावरच मी बोलेन, कुठेही इतर काही चर्चा करणार नाही, कारण नाहीतर ह्याच्यावरनं फोकस हलतो. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इतर वेगळे राजकीय काही पक्ष असतील, संघटना असतील, वेगळे विषय घेतात, पण आपल्या माध्यमातून ही जी मोठी बातमी आलेली आहे, मी परत एकदा सांगतो, इथे आम्हाला राजकारण करणं खूप सोपं होतं. आम्ही आंदोलन करू शकलो असतो, मोर्चा घेऊन येऊ शकलो असतो, ह्याच्यावरनं राजकारण पेटवू शकलो असतो, पण आज ते न करता ह्याच्यातून माध्यमातून जी बातमी आली त्याच्यातून पुढे मार्ग काय काढायचा ह्याच्यावर आलेलं आहे.